आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पुलावर झालेल्या कार आयशरच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू. परभणी ते मानवत महामार्गावरील कोल्हार रेल्वे उड्डाण पुलावर कार आणि आयशर या दोन वाहनाच्या जोरदार धडकेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 1 जुलै बुधवार रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. मानवत तालुक्यातील खरबा येथील ज्ञानेश्वर वैजनाथ निर्मळ व गणेश तानाजी निर्मळ हे दोघे युवक MH06 BM 6110 या क्रमांकाच्या इर्टिका कारमधून जात होते. त्यावेळी कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार उड्डाण पुलाच्या कठड्यावर आदळली आणि त्या पाठोपाठ समोरून येणाऱ्या MH26 AD 1401 या आयशर वाहनावर धडकली. त्यात दोघेही जागीच मृत्यू पावले. कारमधील कोल्हा येथील दिनेश भिसे, मुंजाभाऊ भिसे, पुरुषोत्तम तारे, मधुकर ठाकरगे, युवराज भिसे, योगेश फड यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधून त्या दोघांचा कसाबसा बाहेर काढले. मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, शीतल बोर्डे, राजू इंगडे, प्रकाश खंदारे, अविनाश डंबाळे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी पंचनामा केला. या घटनेत मृत्यू पावलेले दोघेही तरुण पालकाचे एकुलते एक चिरंजीव होते. आडगाव येथून पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह दौडगाव शिवारात आढळला. जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात 30 जून मंगळवार रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना आलेल्या पुराचा फटका एका शेतकरी महिलेला जीव गमावून बसवावा लागला. पुराच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मंगल शेष खंडागडे यांचा मृतदेह आज दिनांक 1 जुलै बुधवार रोजी दुपारी औंढा नागनाथ तालुक्यातील दौडगाव शिवारात आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगल खंडागडे या शेतातील काम आटोपून घरी परत असताना गावालगतच्या ओढ्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत जीवाची पर्वा न करता त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार आणि पुराच्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण झाल्याने त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही. आज बुधवारी सकाळी NDRFच्या पथकासह ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. अखेर दुपारी 1 वाजेच्या सुमारास औंढा नागनाथ तालुक्यातील दौडगाव शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली. मंडळ अधिकारी राधा कदम, तलाठी प्रवीण मांटे, कृषी सहाय्यक शिवशंकर खेडेकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने आणखी एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. सेलू पोलिसांच्या धाडीत अवैध दारूसह 16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सेलू तालुक्यातील हातगाव पावडे येथे अवैध देशी दारू विक्री विरोधात सेलू पोलिसांनी 30 जून मंगळवार रोजी धडक कारवाई करत 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 3 महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 16,120 रुपयांचा अवैध दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. एकाच दिवशी 3 ठिकाणी झालेल्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या धडक मोहिमेची परिसरात चर्चा सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर्ड क्रमांक 351/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65F अन्वये लता शंकर काळे यांच्या राहत्या घरासमोर छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले. या मुद्देमालाची किंमत 7,500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच
गुन्हा रजिस्टर क्रमांक 352/2026 मध्ये कलम 65F अन्वये सीताशंकर पवार राहणार बालूर नाका सेलू यांच्या घरासमोरून 7,500 रुपयांची हातभट्टी दारूचे साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय सेलू तालुक्यातील हातगाव पावडे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 350/2026 मध्ये कलम 65E अन्वये शुक्रा रमेश काळे यांच्याकडून विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेल्या 1,120 रुपयांची देशी दारू भिंगरीच्या बाटल्या सेलू पोलिसांनी जप्त केल्या. या तिन्ही कारवायात संबंधित 3 महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सेलू पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान, पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर हे करत आहे. सेलू येथील बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल येथे कृषी दिन व डॉक्टर डे साजरा. बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल सेलू येथे राष्ट्रीय कृषी दिन आणि डॉक्टर डे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी व वैद्यकीय क्षेत्राविषयी आदरभाव निर्माण व्हावा तसेच त्यांच्या कार्याचे महत्त्व समजावे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शेतकरी, डॉक्टर, परिचारिका तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित विविध व्यक्ती महत्त्वाची आकर्षक वेशभूषा सादर केली. कृषी आणि आरोग्य या विषयावर आधारित नृत्य, नाटिका आणि भाषणे यांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांचे मने जिंकली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे कष्ट, अन्न सुरक्षेतील त्यांचे योगदान तसेच डॉक्टरांचे समाजसेवेसाठीचे निस्वार्थ कार्य यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका ऋतू मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेतकरी आणि डॉक्टर हे समाजाचे खरे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. शेतकरी अन्नदाता असून डॉक्टर आरोग्याचे रक्षण करणारे जीवनदाते आहेत. या दोन्ही घटकाविषयी प्रत्येकाने कृतज्ञता, आदर आणि संवेदनशीलता बाळगावी असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. पूर्णा शहरातील अभिनव शाळेत घराणेशाहीचा कळस. पूर्णा शहरातील अभिनव विद्याविहार प्रशाळा शाळा व्यवस्थापन समितीच्या संशयास्पद आणि नियमबाह्य कारभारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या दशकाहून अधिक काळ शाळेच्या कारभारावर एकाच गटाची मक्तेदारी असून लोकशाही नियमांना बगल देऊन समिती चालवली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या नियमानुसार समितीचे पदाधिकारी स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या शाळेचे अध्यक्ष औरंगाबाद येथे तर सचिव पूर्णा शहरात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. लांब अंतरावर राहून शाळा कामकाजावर देखरेख ठेवणे आवश्यक असताना या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या 10-12 वर्षापासून कोणतीही निवडणूक प्रक्रिया न राबवता मनमानी पद्धतीने समिती गठीत केली आहे. तसेच निवृत्त शिक्षक व पदाधिकारी पदावर नसतानाही शाळा प्रशासनावर पूर्णपणे नियंत्रण राखून आहेत. या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संगमत करून स्वतःच्या घरातील व्यक्तींची कर्मचारी म्हणून नियुक्ती केल्याचा संशय व्यक्त होत असून शाळेतील कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची D.Ed, B.Ed वैधताही संशयास्पद आहे. या गंभीर गैरप्रकाराची दखल घेत जाकीर पठाण यांनी गट शिक्षणाधिकारी पूर्णा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. नियमाची पायमल्ली करणाऱ्या शालेय समितीची बरखास्ती आणि नियमबाह्य नियुक्त्यांची चौकशी करून मुख्याध्यापकावर व संबंधित पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिक्षण विभाग आता यावर काय पावले उचलतो याकडे आता संपूर्ण पूर्णा शहराचे लक्ष लागले आहे. सेलू शहरातील नूतन विद्यालयात विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा गौरव. सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या 78वा वर्धापन दिन
दलित मित्र रामजी भांगड्या स्मृती दिन तसेच श्रीरामजी भांगड्या शतकोत्तर रजत जयंती वर्षाचे औचित्य साधून 3 जुलै शुक्रवार रोजी दुपारी 3:30 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात संस्थेच्या घटक संस्थातील विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर SM लोया हे असणार आहेत। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील प्रसिद्ध बाळरोग तज्ज्ञ डॉक्टर सत्यनारायण सोमानी लाभणार असून सेलू येथील डॉक्टर मनीषा घांडगे डोंबे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। नूतन कन्या प्रशाला सभागृहात हा कार्यक्रम होत आहे। कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, नागरिक, पालक आणि शिक्षण प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष DK देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर आणि कार्यकारी मंडळाने केले आहे।